नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं। जय 24 भगवान की जय। पूजनाचं महत्त्व बघत होतो काल आपण. काय सांगितलं, जर भक्तिभावपूर्वक केलेलं पूजन असेल तर त्याचं फळ तिर्यंचांना सुद्धा, तिर्यंच गतीचा अभाव होतो ते देवपर्यायाला प्राप्त होतात. जसं काल सांगितलं होतं कोणाचं, त्या बेडकाचं उदाहरण सांगितलं. त्याचे भाव फक्त असे होते की मला पूजन करायचं आहे. तसंच तो एक राजा असतो काय, करकंडू नावाचा, त्यांनी पण अज्ञानाने केलं. पूजन करायचे भाव होते तर मागं सांभाळा साडी तर बसा, फक्त साडी लागू देऊ नका, पुढं सरका. त्यांनी पण भाव होते पूजनाचे, पण अज्ञान होतं काय, पूर्वभावामध्ये काहीतरी त्यांनी गरीब मुलगा होता का काय, आणि त्या ह्याच्यातनं सरोवरातनं कमळ उचलून आणलं आणि तसंच्या तसं आणून कमळ चढवलं. आणि ते कमळाचं काय, हाताला त्याचे चिखल लागलं होतं. त्या हातानेच त्यांनी दर्शन केलं, चढवलं. तर पुढच्या भावात तो करकंडू नावाचा राजा झाला, ज्याला हाताला फोड होतं जन्मतःच. आणि तळ हाताचा फोड जास्त त्रास देतो. मग त्यामुळं म्हणजे विवेकाने ज्ञानपूर्वक केलं तर त्याचं फळ चांगलं मिळतं आहे. जसं की हां, म्हणून सांगितलं की त्या तिर्यंचांना सुद्धा पूजनाचं फळ का मिळालं, कारण भावभक्तीपूर्वक त्यांनी केलेलं ते क्रिया होती. नुसतं पूजा म्हणजे आपल्याला थाळीतलं द्रव्य त्या टेबलवर चढवायचं एवढं नाही आहे. तर ते पूजन कसं करावं ह्याच्यासाठी थोडंसं इथं त्यांनी दिलं आहे, आपल्याला माहिती असावी म्हणून. कोण करू शकतं, तर तिर्यंच सुद्धा करू शकतो, मनुष्य करू शकतो, देव करतात. नारकी पूजा करतात का? का त्यांना भाव कुठं होते नारकीला? मग निश्चय पूजा कशाला म्हणायची? निश्चय पूजा म्हणजे आत्मानुभव आहे. पवित्र आत्म्याकडे जाणं ही खरी पूजा आहे. मग ही पूजा ते पण करतात. पण पूजा म्हणजे तुमच्यासारखं द्रव्य उचलून चढवणं अशा प्रकारची पूजा नारकी करत नाहीत. का? कारण एकतर तिथं देवशास्त्र गुरु कोणाचंही सानिध्य नाही. फक्त सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात, कारण ते आत्म्याच्या सहाय्याने होतं. बहिरंगामध्ये देव करत नाही तुम्हाला सम्यक दर्शन उत्पन्न, किंवा शास्त्र करत नाही, गुरु करत नाही. कोणामुळे सम्यक दर्शन होतं तुम्हाला? गुरु सम्यक दर्शन करतात की नाही करत? तुमचं निमित्त असणार, पण करवणार नाहीत. करवले असते तर सगळ्यांनाच करवले असते. कोणाच्याबद्दल भेदभाव कशाला झाला असता त्यांना? एकाला सम्यक दृष्टी केलं, एखाद्याला नाही केलं, असं तर नाही केलं असते. म्हणून कोणी कोणाला करवू शकत नाही. होतात ते आपल्या आपल्या योग्यतेने, आपल्या पुरुषार्थाने. म्हणून सांगितलं नारकी सम्यक दर्शनाचा पुरुषार्थ करू शकतो, पण बहिरंगामध्ये देवाचं सानिध्य नाही आहे, जिनेंद्र भगवंतांचं. त्यामुळं तशा प्रकाराने त्याची द्रव्यपूजा वगैरे होऊ शकत नाही. तर ती पूजा कशी करायची ह्याच्यासाठी त्यांनी थोडंसं घेतलं इथं. आपण जेव्हा पूजन करतो त्यावेळेस कशा प्रकाराने पूजन करायला पाहिजे. नम्रता. पाण्याचा स्वभाव गंभीर असतो, तसा माझा आत्मा सुद्धा गंभीर स्वभावी आहे हे जाणण्यासाठी म्हणून पाण्यामध्ये मधुरता आहे. मग तसा आत्मा सुद्धा आपला सगळ्यामध्ये कलुषितता नाही आहे, मधुरता आहे स्वभावामध्ये, हे जाणण्यासाठी. अशी सगळी कारणं काल परवा आपण घेतली होती. जल का चढवलं जायला पाहिजे त्यासाठी. ते घेतलं होतं की त्या दगडावर पडून पडून पाण्याचं इतका कठोर तो दगड तरी सुद्धा त्याला छिद्र पडतं.
तसं आपल्यावर कर्मांचं इतकं घट्ट आवरण आहे, इतकं जास्त लेप आहे, तर त्याला पण छेदण्याची शक्ती कशामध्ये? शुद्धात्मानुभूतीनेच त्याच्यावर सतत जे घाव पडणार, तर ते नियमाने त्या कर्मांना नष्ट करण्याचं कार्य करणार. म्हणून असे अनेक कारणं घेतली होती त्याच्यामध्ये. जल का चढवायचं याच्यासाठी महाराजांच्या पुस्तकातनं वाचलं होतं. म्हणजे महाराजांचं चिंतन होतं ते. त्याच्यामध्ये अजून एक चांगलं घेतलं होतं काय, जर पाणी गढूळ असेल, अस्थिर असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रतिबिंब पाहू शकत नाही. मग तसं ज्ञानामध्ये आपल्या कलुषितता असेल, अस्थिरता असेल, चंचलता असेल, राहायचं का जायचं, उद्या जायचं का परवा जायचं, चंचलता असेल तर, स्थिरता नसेल तर काय आपण आनंद भोगू शकत नाही. तसं म्हटलं ज्ञान जर आपलं स्वभावाकडे गेलं तर स्थिर होणार. म्हणून त्या जलाकडून हे बोध घ्या. जल जसं स्थिर असेल तर ते निर्मळ असणार, प्रतिबिंब दाखवणार. तसं आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसायचं असेल तर ज्ञानाला स्थिरता हवी. छह आवश्यकों में प्रथम आवश्यक है देव पूजा. उसकी पूजा, देव स्वरूप तथा उसकी पूजा एवं पूजा योग्य द्रव्य काय काय असायला पाहिजे आणि ते कसं करायला पाहिजे याच्यासाठी सांगतायत. पूजा खड़े होकर अथवा बैठे रहकर की जाती है. जिनेंद्र का मत सापेक्ष एवं स्यादवाद रूप है, अतः शक्ति को न छिपाकर कार्य करना समुचित है. म्हणजे म्हणून सांगितलं जातं उत्कृष्ट काय आहे आसन, तर उभं राहून पूजा करायला पाहिजे, असं त्यांनी शास्त्राचे आधार घेतलेत सगळे बरं का. त्यासाठी एक सांगितलं की कार्तिकेयनुप्रेक्षाची गाथा आहे ही. नाही कशातली दिलं नाही त्यांनी, कार्तिकेयनुप्रेक्षामध्ये पण अशीच गाथा आहे. जमसक्कैतम कीरई जमचणसक्कैतहेव सद्दहणम केवली जिणे हिंभणीयम सद्दह माणस सम्मत्तम. जमसक्कैतम कीरई, समजते अर्थ काय? जे शक्य आहे ते करा. जमचण सक्कई तहेव सद्दहणम, जे शक्य नाही आहे त्याची श्रद्धा करा. केवली जिणे हिंभणीयम, समजलं काय? केवलींनी सांगितलेलं आहे. सद्दह माणस सम्मत्तम, ज्यांनी श्रद्धा केली त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होते. सोपं सांगितलं इतकं. मग काय करायचंय? केवली भगवंतांनी सांगितलं शास्त्राच्या अनेक आधारांमध्ये की उत्थापन करून पूजन करावं. उत्थापना किंवा उत्थाय म्हणजे खडे राहून. यदि शक्ति होवे तो अवश्य खड़े होकर ही पूजन करना समुचित है, अन्यथा शक्ति न होने पर बीमार आदि दशा में दूसरी बात है. पण स्तुत्य की स्तुति एवं पूजा खड़े रहने पर ही विनय तथा श्रद्धा भाव की जनक हो सकती है. उभारून तुम्ही जसं म्हटलं ना, कोणीतरी घरात आलं, जर तुमच्या प्राईम मिनिस्टर आला, राष्ट्रपती आला, हाय हॅलो या बसा असं म्हणणार नाही. उभारून आपण त्यांचं स्वागत करतोय, बोलवतोय. म्हणजे त्यांना आपण जेव्हा मान देतो त्यावेळेस इथं उभारून करताय ना तुम्ही. सरका पुढं स्वातीबेन, सरका पुढं, सरका तिकडं लागतं त्यांचं. या की तुम्ही इकडं पुढं, मी काय करत नाही तुम्हाला. खुर्ची सरकवा तरी. तर म्हणून सांगितलं की उभं राहून पूजा करायला पाहिजे. काय आहे ते ठेवायचं ह्याच्यावर. सम्यक दृष्टि सुरेंद्रों ने अत्यंत प्रमोद पूर्वक खड़े होकर अपने हाथों से भगवान की चरण कमलों की पूजा की. कसं म्हणजे इंद्र पण जर पूजा करतो तर उभं राहून पूजा करतो असं सांगायला लागले. समोशरणामध्ये पण किंवा असं दाखवलं ना ते अनेक ठिकाणी चित्र वगैरे, जन्मकल्याणिकासाठी त्या बालकाला नेऊन त्या मेरूवर स्थापन करतात, तर सगळे उभारून नाचून पूजन करतात. म्हणजे एक स्तुती करतात, भक्ती करतात. आता ते देवी असतात त्या करतात. तिथं त्या ठिकाणी तीर्थंकर बालक आहे तो. मग इथं भगवंतांच्या समोर पुरुषांसाठी आता मेन रूल आहे, म्हणून तिथं त्यांच्या अपेक्षेने मुख्यतेने
की तुम्ही जर करणार तर प्रमोदपूर्वक खडे होकर पूजन करणी चाहिए असं त्यांनी आधार घेतले त्याच्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये विनय आणि श्रद्धाभाव उत्पन्न होतो, म्हणून उभे राहून पूजन करा. आणि बसून करण्यामध्ये प्रमाद असतो. कसं बसतो आपण? आम्हा सांगते बटाटे वडे बाहेर येते म्हणजे वाकून बसते सगळे. हो, जेवढं आपलं प्रमादी राहू शकतो तेवढं टेकून बसणार, वाकून बसणार, नाहीतर आपलं चाललेलं असतं. हात टेकायचं नसतं बरं का. एक सांगायचं होतं काल परवा सगळ्यांना, की एकदा बहुतेक सुमित प्रकाशजींनी सांगितलं होतं की प्रवचनाला बसताना लोक कसे बसतात, दोन्ही हात मागं टेकून बसतो ना आपण. अविनय आहे म्हणले तो सगळ्यात मोठा. म्हणजे जसं टेकणं हे चुकीचं आहे, तसंच हात पण विचार करा की हात टेकवता कधी कंटाळा आला, आता कधी आडवं पडायला चुकून म्हणून हात टेकून बसायचं म्हणून ते पण एक प्रकारचा दोष आहे. म्हणून तसं हात टेकून बसायचं नाही. तर त्यासाठी एक त्यांनी छान उदाहरण घेतलं होतं की भगवंतांचं पूजन करायचं तर किती समर्पण होतं पूर्वीच्या लोकांमध्ये, किंवा आता राजे लोक वगैरे जे होते ना, तर त्यांनी काय काय केलं त्याच्यासाठी. तर जयपूरमध्ये एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे दरोगाची हवेली म्हणून. दरोगा मंदिर असं म्हणतात त्याला, गेला असता तर माहिती असेल तुम्हाला. तर खूप मोठी हवेली आहे ती. तर त्या हवेलीला ज्यांनी बांधलं ना, तर तो दरोगाजी होता. त्यांनी राजाला जाऊन आमंत्रण दिलं की माझी हवेली बघायला ये म्हणून. आणि राजा होता जिनधर्मी. मग त्या राजाला धर्माबद्दल जास्त आकर्षण, असं काय कोणाचं घरबीर बघायची त्याला इच्छा नाही किंवा काही गरज नाही, त्याला अट्रॅक्शन नव्हतं तेवढं. पण त्याला दाखवायचं होतं ना दरोगाला की मला माझं हवेली बघ, तुझ्या राजवाड्यापेक्षा भारी आहे, अशी त्याचे भाव होते. पण त्यांनी काय जाण्याची तयारी दाखवली नाही राजानी. मग त्यांनी काय विचारलं त्या दरोगाला, अरे दरोगाजी, हवेली तर सगळेच बनवतात, मंदिर बनवले असते तर आलो असतो. हे ऐकल्यावर त्या दरोगाचे भाव एवढे खजील झाले ना की आपण सगळं पैसा हवेलीसाठी घातलं पण मंदिर नाही बांधलं. तर त्यांनी मनावर घेतलं आणि त्या हवेलीपेक्षा मोठं मंदिर बांधलं म्हणे. आणि ती आता दरोगा मंदिर नावाने प्रसिद्ध आहे तिथं. कुठं? जयपूरमध्ये. बघून या जाऊन एकदा. म्हणजे पूर्वीच्या लोकांचं असं समर्पण असायचं, अशी भक्ती असायची, असं पूजनाची पद्धती त्यांची, दानाची पद्धती. आणि मग त्याच्या निमित्तात ते आता चिरस्थायी झालं ना. अनेकांना त्याच्या निमित्तामध्ये दर्शनाचा लाभ मिळतो, त्याच्या निमित्तात लोक धर्माला लागतात. अशा ठिकाणी काय म्हणतात, स्वाध्याय, पाठशाळा हे पण चालू शकतं जिथं की मंदिर बनवलं. म्हणून इथल्या मंदिरात पण सांगतात सगळेजण काय, पाठशाळा चालवा म्हणून. मग का बंद केली आहे? करा की रूल चालू करा म्हणून. कुठं पाठशाळा चालू आहे तुमच्या मंदिरात? आत्ता घेतात का? म्हणजे काल आणि आजच झालं दिसतंय. म्हणजे एकदा चालू झालं की चालूच, बंद झालं की बंदच. मग ते सांगितलं त्यांनी की चालू ठेवा, त्याचे किती फायदे आहेत ह्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की दिल्लीमध्ये पाठशाळेत जाणारा एक मुलगा होता. तर लहान मुलगा होता आणि त्याचं किडनॅप झालं होतं. आणि त्या लोकांनी, तो खूप मोठ्या माणसाचा मुलगा होता म्हटल्यावर किडनॅप केलं, घेऊन गेले. आणि वडिलांना त्या चोरांनी धन मागितलं फोन करून. पिक्चरची स्टोरी टाईप वाटतं की नाही, पण झालंय, खरी घटना आहे बरं का. तर ते वडील फोन घेतल्यावर त्यांनी विचारलं काय प्रूफ आहे की तुझ्याकडं मुलगा आहे म्हणून. तर त्या चोरांनी त्या मुलाकडं दिलं मोबाईल, तू बोल म्हणून. तर त्यांनी काय केलं, त्या मुलाला फोन दिल्यावर त्यांनी त्याच्या डोक्यावर बंदूक धरली होती बरं का. असं दृश्य दिसतंय का पिक्चरमधलं? तर त्यांनी अशी बंदूक धरली होती आणि म्हणले जबरदस्ती पैसे माग वडिलांना, तर तुला सोडणार नाही, तर गोळी घालतो बघ आत्ताच. लहान मुलगा बरं काय, पाठशाळेत जाणारा, छोटा, किती वर्षाचा असेल, 5-6 वर्षाचा असं काहीतरी. तर तो मुलगा बोलेच ना फोनवर. मग तिकडनं वडिलांना प्रूफ कळेना ना खरंच मुलाला नेलंय का नाही ते. आणि हा एक शब्द पण बोलला नाही. ती सगळ्या लोकांनी त्याला किती जबरदस्ती केली, किती घाबरवलं, पण पुन्हा पुन्हा सांगितलं तरी त्या मुलाला त्या बंदुकीचं भयच वाटेना.
आता काय करायचं. आणि मग त्यांनी म्हणले की मारतो बघ मारतो. तर त्या मुलाला इतके संस्कार चांगले झाले होते, तो म्हणला मारा. म्हणला माझा आत्मा गोळीनी मरतच नाही. जाऊन या पाठशाळेत एकदा. कुठली पाठशाळा आहे, एवढा भारी तयार झाला. तर त्या चोरांवर इतका प्रभाव झाला म्हणे त्यांचा, त्या मुलाच्या पाया पडल्या चोरांनी. आणि दुसऱ्या दिवशी घरात आणून गपचूप सोडून गेले. म्हणले तुला कुठे एवढी शक्ती आली. म्हणले आमच्यासारखे आम्ही बंदुकीला घाबरतो, गोळीला घाबरतो, तू कसं काय नाही घाबरत. त्या मुलाला सगळं विचारलं ना लोकांनी की काय तिथं कसं काय तू राहिला, तुला भीती वाटली नाही का, त्यांनी काय केलं नाही का. तर त्या मुलांनी आपली भीती सांगितली सगळी. म्हणले मला पाठशाळेत शिकवलं होतं काय, आत्मा काय म्हणते, शस्त्र से भी मैं कभी कटता नहीं, अग्नि से भी मैं कभी जलता नहीं. तसंच ते बंदुकीच्या गोळीनी पण मी कुठं मरणार आहे. म्हणून मी सांगितलं त्यांना मारा म्हणलं. म्हणणार का तुम्हाला. तुमच्या डोक्यावर ठेवल्यावर बंदूक विशाल काय करणार. गट्स लागणार त्याला पण मारा म्हणायला. त्याच्यासारखे चोर बी भेटायला पाहिजे. सोडा म्हणलं तर मारा म्हणल्यावर. मृत्यूचे भय का नाही वाटले. त्या मुलाच्या पाया पडला त्या लोकांनी. कारण 4 दिवस पाठशाळेचे संस्कार त्याच्यावर एवढे चांगले झाले होते. सत्य, अहिंसा, निर्भयता याच्या सगळ्याचे संस्कार त्याच्यावर झाल्यामुळे तो पापापासून त्याला भयच वाटत नव्हतं. आणि ते काहीतरी करतील ह्याचं पण भय नाही, कारण आत्मा आहे मी, तर शरीराचं काय झालं तर मला काय होणार आहे. असे निर्मळ संस्कार होतात जेव्हा लहानपणी करतो. मोठे झाले की कठोर झालेले असतात. ते बी गोळी आतच जात नाही. कसली अभ्यासाची इथली शास्त्राची. तर म्हणून मुलांवर संस्कार करण्यासाठी म्हणून पाठशाळेची किती आवश्यकता आहे. तिथंच पोरं घरात शिकत नाहीत तेवढं पाठशाळेमध्ये सगळ्यांच्या संगतीमध्ये त्या एक वातावरणामध्ये राहून शिकतात. कारण ऐकतं नाही ना ते. एक सगळ्यांच्या निमित्तात जे घडणार ना, सगळ्यांचे पॉझिटिव्ह विचार असतात, शिकण्याची जिज्ञासा असते, कोणाकोणाचे वेगळे प्रश्न असतात, ते सगळ्यामध्ये शिकलं जातं. म्हणून जर मुलांनी जर शाळेमध्येच म्हणले पेन्सिल चोरली, काय करणार हो तुम्ही. सांगितलं नाही किंवा सांगितलं तर तुम्ही उडवलं किंवा त्याला हटकलं नाही तर काय झालं, जिरे चोरणाराच हिरे चोरतो म्हणतात. म्हणून म्हणलं की संस्कार किती चूक आहे तिथे चुकीला चूक दाखवा. घाबरून किंवा त्यांना टाळून किंवा निग्लेक्ट करून जर तुम्ही सोडलात तर त्याचं भयंकर रूप व्हायला वेळ लागत नाही. मग हे सगळं घडतं ह्याच्यासाठी आयतन आहे जिनमंदिर, हे सांगत होते. आणि मग ते अशा ठिकाणी जर आपण स्वाध्याय किंवा पाठशाळा चालू ठेवलं तर त्याच्या निमित्तात सगळ्या पिढींवर संस्कार होणार. तर पूजन का करायचं ह्याच्यासाठी आम्ही बघत होतो. आणि त्या पूजनाचे त्यांनी प्रकार घेतलेत. किती प्रकारचं पूजन असतं माहीत आहे. नाही, मी पण आताच वाचले ते 6 प्रकारची पूजा आहे म्हणून सांगतायत. नाही, पण त्यातले 1-2च आले. नाही ते झाले. आता आपलं चॅप्टर पुढे गेलंय. 6 प्रकारच्या पूजा सांगतायत. पहिली सांगितली विशाल भैया. पहिली पूजा काय, नीतू भाभी हे घ्या डायरी. एका दोघात एक घ्या. दुसरी पहिली सांगितली नित्य पूजा. दुसरी सांगितली चतुर्मुख पूजा म्हणे. तिसरी कल्पद्रू. चौथी नैमित्तिक. पाचवी अष्टानिका. ऐकताय ना जयश्रीमा. आणि 6वी इंद्रध्वज.
असा 6 प्रकारच्या पूजा सांगितल्या. हेच की, तर काय त्यांनी जे घेतलंय शास्त्रातलं हे घेतली गाथा ह्याच्यातच अंतर्भूत होत असेल. नैमित्तिक म्हणजे नित्य म्हणजे अष्टांगिक येत असेल का? आहे त्यांचं इथं विस्तार, वाचते की काय आहे म्हणजे काय म्हणायचं ते, कशाला म्हणायचं ते. जो महायज्ञ बड़े बड़े मुकुटबद्ध राजाओं के द्वारा अच्छे मंडप में किया जावे वह चतुर्मुख नाम का यज्ञ है. यज्ञ म्हणजे पूजन असतं. यज्ञ म्हणजे त्या टाईपचा यज्ञ नाही. तुम्ही जे काय करता ना पूजा करताना, पण पूजा काय त्यामध्ये एक पूजा पीठिका आहे का, हां, यज्ञविधी पुष्पांजली चढवतो ना आपण मध्ये, तर यज्ञ म्हणजे यज्ञ नसतं तर पूजन अर्थ आहे. यज्ञ म्हणजे पूजन असतो अर्थ. मग चतुर्मुख पूजन म्हणजे काय, मोठे मोठे मुकुटबद्ध राजा जे असतात, ज्यांच्या हाताखाली अनेक राजे असतात, तर अशा मुकुटबद्ध राजांकडून मोठे जे यज्ञ केले गेले त्याला नाव दिलं त्यांनी चतुर्मुख पूजा. जिस पूजा में कल्पवृक्षों के समान चक्रवर्तियों के द्वारा संसार की आशा पूरित की जावे, अर्थात याचकों को इच्छानुसार दान दिया जावे, उसको कल्पद्रुम नाम की पूजा कहते हैं. काय कळलं? कल्पवृक्षांसमान आहेत ते चक्रवर्ती आणि त्यांच्याकडून इच्छा पूर्ण केली जाते. दान देऊन एखाद्याची इच्छा किंवा याचकांची इच्छा पूर्ण केली जाते. कल्पद्रुम कसं सगळ्या इच्छा पूर्ण करतात. हां, कल्पवृक्ष कसं इच्छापूर्तीचं कारण म्हटलं जातं, तसं त्या चक्रवर्तीला कल्पवृक्ष म्हणलं आणि तो इच्छित दान देतो त्याप्रमाणे, त्यामुळं त्या पूजेला कल्पद्रुम नावाचं पूजा म्हटलं जातं. हां, द्रुम म्हणजे वृक्ष आहे. 2 सांगितले. काय काय? चतुर्मुख म्हणजे काय सांगितलं? मुकुटबद्ध राजा जिथं पूजन करतो मोठे मोठे मंडप टाकून, तर त्याला त्या महायज्ञाला म्हणलं चतुर्मुख पूजा. कल्पद्रुम पूजा म्हणजे कल्पवृक्षासमान चक्रवर्ती आहे आणि तो याचकांना इच्छित दान देतो. तर अशा ठिकाणी जे काय पूजन केलं जातं ते कल्पद्रुम पूजन. चक्रवर्तीच कल्पवृक्षा समान झाला, कारण तो तुम्ही मागायला गेला तर चक्रवर्ती सगळं देऊ शकतो, असं त्याची शक्ती आहे. यहाँ पर चक्रवर्तियों द्वारा यह बहुवचन आदर मात्र में है, अथवा भिन्न भिन्न समय में भिन्न भिन्न चक्रवर्ती द्वारा यह आशय उद्योतक है. यह पूजन एक ही चक्री द्वारा की जाती है, क्योंकि एक समय में 2 चक्रवर्ती एक स्थान में नहीं मिल सकते. फ्रेंड्स नसतात ते. 2 चक्रवर्ती एकत्र जन्मत नाहीत, भेटत नाहीत, असत नाहीत. त्यामुळे चक्रवर्तींच्या द्वारे केली जाती म्हणत असताना एका वेळीस एकच चक्रवर्ती पूजा करू शकतो. तीर्थंकर पण तसंच. मग असे अनेक चक्रवर्ती जेव्हा अनेक प्रकाराने अनेक वेळात करतील ना पूजन, त्याला म्हणलं जातं कल्पद्रुम पूजन. हे सांगायचं आहे. काय कळलं मग? चक्रवर्ती एका वेळीस एकच असतो. जसं कोण माहिती आहे तुम्हाला? विशाल भैया, भरत चक्रवर्ती. त्याचा भाऊ कोण होता? चक्रवर्तीचा भाऊ चक्रवर्ती नसतो. चक्रवर्तीचा पिता चक्रवर्ती नसतो. चक्रवर्तीचा पुत्र पण चक्रवर्ती नसतो. हां, तीर्थंकरांचं पण तसंच. तीर्थंकरांचे कोणी पण तीर्थंकर नसतात मागं पुढं, कारण एका वेळेस एकच तीर्थंकर असतात. ते तीर्थंकर मोक्षाला गेल्यावर दुसरे तीर्थंकर दिसणार तुम्हाला. कुठं पण असेल त्याच्यामध्ये मध्ये खूप काळ जातो एका तीर्थंकरांनंतर, म्हणून तर ते तीर्थ म्हटलं जातं त्यांचं. चक्रवर्तीचे वडील पण चक्रवर्ती नसतात. एका वेळेस 2 चक्रवर्ती नसतात म्हणल्यावर वडील आणि पुत्र एकाच वेळी भेटतील. बलभद्र, नारायण, प्रतिनारायण सगळे असं एका वेळेस एकच, सगळ्यांची गर्दी नसते एकत्र. 2 चक्रवर्ती एक स्थान में नहीं मिल सकते. असं कुठंतरी आलंय वर्णन की युद्ध चालू होतं आणि समोरून चक्रवर्ती आला
आणि इथं युद्धामध्ये एक चक्रवर्ती होता, पण हा चक्रवर्ती त्याला नाही बघू शकला. असं कुठेतरी आलंय बरं का, वर्णन लक्षात नाही. म्हणजे दुसरीकडचा चक्रवर्ती होता तो, कुठल्या तरी दुसऱ्या द्वीपातला का काय. आणि मग तो जेव्हा यायला लागला होता ना जवळ, तर त्याचा ध्वजा दिसला फक्त, पण त्याचं मुख नाही बघू शकला. म्हणजे दोन चक्रवर्ती एकमेकांच्या निकट येत नसतात असं ऐकलं होतं. त्याला डिटेल माहिती. सीताताई, बाहुबली आणि भरतजी नव्हते का युद्ध झालं, मला युद्ध वगैरे, बर, चक्रवर्ती होते ना? चक्रवर्ती कोण आहे? चक्रवर्तीच होते मग. दोन चक्रवर्ती होते का? बाहुबली कामदेव कामदेव. होते. मग चक्रवर्ती एकच असतो हे सांगायला लागले. हा. भाऊ चक्रवर्ती नसतात. कुठं राहायचे बिचारे? 6 खंड एकाच्या नावावर दुसरा कुठं जायचा? 12 खंड करावे लागायचे. असलेलेच भांडत बसतात आधीच. जो पूजन पुढं सांगतायत. नंदीश्वर द्वीप पूजन म्हणजे काय? कुठं गेलं नंदीश्वरचं? अष्टानिका पूजन म्हणजे काय ते नंदीश्वर सांगतायत. जो पूजन नंदीश्वर द्वीप में देवताओं द्वारा 8 दिन पर्यंत की जाती है उसको अष्टानिका पूजन कहते हैं. यह पूजन 1 वर्ष में किती वेळा विशाल भैया? अष्टानिका किती वेळा येतं प्रज्वल? 3 4 6 वेळा. सांगून टाकायचं काय? 6. 4 महिन्यांनी एकदा येतं. त्यामुळं 3 अष्टानिका असतात. चातुर्मास सुरू होताना आणि शेवटी माहिती आहे फक्त. तिसरं आता झालं मागच्या महिन्यामध्ये. तर आणि असे की चैत्र माघ मधलं धरायचे. मग तेच की अष्टानिका एक चैत्रात का मागात? फाल्गुनात. अष्टानिका फाल्गुन मध्ये म्हणतो ना. कार्तिक कार्तिक फाल्गुन, कार्तिक फाल्गुन साडके. आणि कार्तिक मध्ये फाल्गुन आणि चैत्र आषाढ. माघ. बाकीचे सगळे दशलक्षण घ्यायचे. मग 3 दशलक्षण आणि 3 अष्टानिका असतात. तर नंदीश्वर द्वीपांमध्ये देवतांद्वारे 8 दिवस पर्यंत जी पूजा केली जाते त्याला म्हटलं जातं अष्टानिका पूजन. घ्या की लिहिलं का? बर. यह पूजन 1 वर्ष में 3 बार की जाती है. पुढं इंद्रध्वज पूजन म्हणजे काय सांगायला लागले. अकृत्रिम जिनबिंबों की जो पंचकल्याणकों में देवताओं के साथ इंद्रों के द्वारा पूजन की जाती है उसको इंद्रध्वज नामक पूजन कहते हैं. काय कळलं? म्हणजे तुम्ही इंद्रध्वज पूजा बघितलेली असेल की आता ते नाही का, आपण त्यांना इथं स्थापन करतो आणि पूजन करतो. मग कुठल्या भगवंतांचं? तर जे अकृत्रिम जिनबिंब आहेत ना त्यांचं. अकृत्रिम चैत्यबिंबों की. इंद्रध्वज म्हणजे अकृत्रिम चैत्यालयांची इंद्र जाऊन पूजा करत असतो, पण तिथं जायची शक्ती इंद्राची आहे, आपली नाही आहे. म्हणून आपण इथं पूजन करत असताना ते चैत्य ते बिंब आपण इथं, जसं नंदीश्वरात जाऊ शकत नाही ना तुम्ही, मग इथं म्हणता ना हमे सकतिसो नाही हा करी थापना, तसं सांगितलं. त्या पंचकल्याणकांमध्ये देवतांच्या बरोबर इंद्रांच्या द्वारे जे काय पूजन केलं जातं अकृत्रिम जिनबिंबांचं, तर त्याला म्हटलं जातं इंद्रध्वज पूजा. यह पूजन मनुष्य की सामर्थ्य से बाहर है. इंद्रों की सामर्थ्य से संपन्न होने के कारण इस पूजन को इंद्रध्वज पूजन कहते हैं. त्यावेळेस 10,000 लोक होते. मग असे मोठे हे केलं तसे सभा असे. आणि कसं त्यावेळेला काय माईकची सिस्टीम नव्हती का नाही. मग काय करणार, इथून एक ते बोलणार 100 लोकांना ऐकायचं, त्याने पुढचं ते पुढं बोलणार, असं त्यावेळेला सिस्टीम करून ते विधान केलं. बर. एकदम मोठ्या प्रमाणात 10,000 लोक. आणि मग कसं ते शेवटी स्प्रेड असं होणार. तेच की, पण ते एक वाक्य सांगेपर्यंत त्यांना तास जायचं की मागचं पोचेपर्यंत. तर म्हणून सांगितलं की इंद्र अशा कृत्रिम चैत्यालयांमध्ये जाऊन पूजन करू शकतो, पण मनुष्याचं तसं सामर्थ्य नाही. म्हणून इंद्रांच्या द्वारे केलेलं ते पूजन ते इंद्रध्वज पूजन म्हणलं जातं. किती अकृत्रिम चैत्यालय? किती अकृत्रिम चैत्यालय? किती?
हा, मध्य लोकामध्ये 458, 3 लोकामध्ये नीतू भाभी 8,56,97,481. 481. हा, 8 करोड कुठे आहेत? नासरुण्यामध्ये. 8,56,97,481 एवढे अकृत्रिम जिनचैत्यालय आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये किती? 108 प्रतिमा. तर किती झाले? 925,53,27,945. हां, 48 कमी झालं का? 3. हां, क्षमा. विशालबाईंनी म्हणलं मला असं वाटायला लागलं मला कायच येत नाही. म्हणजे मंदिरात एक दिवस ते म्हणत होते, हो तेचल्या तेवढ्या सगळ्या प्रतिमांना माझा नमस्कार म्हणून. आणि मी म्हणाले एक बी आकडा मला त्यातलं माहीत नाही. म्हणून मी आपलं वाचून सगळ्या प्रतिमांना दर्शन केलं आपण. हां, तर अशा अकृत्रिम जिनबिंबांचं पंचकल्याणकांमध्ये देवतांच्या बरोबर इंद्रांच्याद्वारे जे पूजन केलं जातं ते इंद्रध्वज पूजन. पुढं सांगतायत नैमित्तिक पूजन म्हणजे काय? जो यथा अवसर बिंब प्रतिष्ठा आदि महोत्सव के समय पंचकल्याणक आदि की पूजन की जाती है उसको नैमित्तिक पूजन कहते हैं. काय कळलं? प्रतिष्ठा आदी महोत्सवामध्ये पंचकल्याणक आदींमध्ये जी काय पूजन केली जाते त्याला म्हणायचं काहीतरी निमित्ताने केलेलं ते पूजन नैमित्तिक पूजन म्हणलं जातं. प्रतिष्ठेच्या निमित्तात. हां हां, ठीक आहे. यथा अवसर केलेलं जे काय कशाच्या निमित्तात केलेलं पूजन ते, हां, जसं तुम्ही अक्षय तृतीया किंवा रक्षाबंधन असं जे काय पूजन, श्रुतपंचमी काय ते, परत वीरशासन जयंती असे वगैरे काही उत्सवाच्या निमित्तात केलेलं ते पूजन नैमित्तिक पूजन म्हणलं जातं. दीपावली पूजन. समोश्रण विधान असते की? होय का? मला नाही माहिती. तर पुढे सांगतायत नित्यमह. झाले ना सगळे? नित्यमह राहील. नित्यपूजन म्हणजे काय? जो अपने घर चैत्यालय अथवा मंदिर, घर चैत्यालय, जो अपने गृह चैत्यालय अथवा मंदिर में जाकर प्रतिदिन भक्तिपूर्वक अष्टद्रव्यों द्वारा जिनेंद्र भगवान की पूजा की जाती है उसका नाम नित्यमह पूजन है. क्योंकि मह नाम पूजन का है. मह शब्द है ना, महचा अर्थ पूजन असतो. जो नित्य पूजन किया जावे उसका नाम नित्यमह पूजन है. हां, पहिलं नित्यमह आपण आता इथं विस्तार घेतलेलं चतुर्मुख पूजन होतं ते, जे की त्या मंडलिकांच्या द्वारे काय मुकुटबद्ध राजांच्या द्वारे जे मंडपांमध्ये वगैरे केलं जायचं ते पूजन चतुर्मुख पूजन होतं. आणि हे नित्यमह म्हणजे आपण जे रोज करतो ते पूजन. मग गृह चैत्यालयामध्ये किंवा जिनमंदिरामध्ये जाऊन तुम्ही जे अष्टद्रव्याच्या द्वारे पूजन करता ते नित्यमह पूजन असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये 4-5 अंग बघितले होते आपण. काय काय पूजेचे अंग? पूजन सुरू करताना पहिलं आव्हानन. नाही, पूजेचे अंग म्हणायला लागले. 5 अंग आहेत ना पूजेचे. आव्हानन, पहिला तुम्ही बोलवता ना भगवंतांना अत्र अत्र तिष्ठ तिष्ठ, हे सगळे त्याच्यामध्ये 5 अंग घेतले. आव्हानन, संस्थापन, सन्निधीकरण, पूजन आणि विसर्जन. सांगा. आव्हानन, संस्थापन, स्थापन म्हणतो तिष्ठ तिष्ठ, ठ ठ म्हणजे स्थापना करतो त्यांची.
आव्हानन, संस्थापन, सन्निधीकरण, माझ्याजवळ या, निकट या, माझ्यामध्ये या, हे सन्निधीकरण झालं. आणि पूजन आणि विसर्जन. तर हे 5 प्रकार पूजेचे आहेत. मग असं जे भावभक्तीपूर्वक पूजन करणार तर त्याचं फळ तिर्यंच्यांना सुद्धा बघितलं आपण काल की त्यांच्या चतुर्गती भ्रमणाचा नाश होतो, त्यांना सुद्धा देवपदाची प्राप्ती होते, ऐहिक सुखाची प्राप्ती होते. तर जर इच्छा ठेवून गेलात आणि पूजन केलं तर असलेलं पण जातं बरं का. आणि जर अनिच्छापूर्वक काय म्हणतात निरपेक्ष भक्तीने जर केलं पूजन तर नसलेलं सगळं येतं. का आलं घरी सांगा तुमच्या एवढं मोठं, विचारू का संतोष भैया, घरी आपल्याकडे एवढं मोठं घबाड का आलं? निरपेक्ष भक्तीपूर्वक केलेलं पूजनाचं सगळ्या आपल्या त्या विशुद्ध परिणामांचं फळ. आणि आता दुकानातच बसायचं आणि दुकानाचीच पूजा करायची सारखं, तर काय होणार? म्हणून तिथं जे आपलं धर्मक्रिया आहे ना ती सोडायची नाही, जे आपले धर्म परिणाम आहेत त्याला सोडायचं नाही, त्यापूर्वक सगळं करा तर त्याच्या निमित्तात आहे. काय विशाल भैया? आणि त्याला सोडून आपण जर वेळच मिळेना आजकाल काय करायचं असं झालं तर मग दुकान बंद करायची वेळ येते. तर एक मनुष्य होता बरं का, आणि त्याचं तो असा त्रस्त होऊन, विशाल भैया होते आणि त्रस्त होऊन असे घरी येऊन बसले होते. तर नीतू भाभी बाजूला बसले, म्हणले काय झालं? काय नीतू भाभी दिसेना मला तुम्ही? तर ते आपलं टेन्स बघून नको तुम्ही मागं जाऊ नका, काय झालं म्हणून विचारले. हो मग आपलं ते विशाल भैया सांगते काय सांगायचं रामायण आज. म्हटले की आज माझी बाईक चोरीला गेली. मग त्या भाभीनं टेन्शन आलं बरं का, म्हणले असं कसं झालं, नीट ठेवली नाही का वगैरे वगैरे. सगळं झाल्यावर शेवटी म्हणले आधीच नवरात्र असते कशाला अजून थोडं त्याला डोक्याला जाऊ देत, म्हणले आपण पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करूया आणि काय तसं काय म्हणतात त्याला केस करूया असं का काय. तर विशाल भैया पुढं पोचलेले होते. ते म्हणले मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो. नाही सॉरी, त्याचं काय झालं होतं, विशाल भैया गेले होते सलूनमध्ये आणि तिथं त्यांचा मोबाईल चोरीला गेलता. हो मग ते त्रस्त आणि म्हटल्यावर तिथून ते सांगायला पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. मग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर मी जाऊन आलो म्हणले, म्हणजे जेव्हा तुम्ही विचारला ना गेला होता का म्हणत, तरी म्हणले मी जाऊन आलो होतो. मग लिहिलं ना त्यांनी रिपोर्ट, मग ते करतील ना काम. म्हटले पोलीस स्टेशनमध्ये गेलो आतमध्ये सांगायला तर बाहेरून गाडी चोरीला गेली. मग तर ते बायको काय म्हणणार बिचारी. म्हटले आता त्याचं सांत्वनच करायचे तर ठीक आहे जाऊ दे शांत व्हा असं म्हणल्यावर काय जे करते देव करते ते भलं करते असं काहीतरी बोलले असतील तू बाबी. तर थांब की थांब, देव करते ते सगळं भल्यासाठी करते असं सांगितलं. ते म्हणलं मी देवाकडे पण गेलो होतो हे सगळं सांगायला रडगाणं माझं असं झालं म्हणून, आणि देवाकडे गेलो तर बाहेरूसपर्यंत चप्पल पण चोरीला गेली. आता काय करायचं? म्हणजे कुठं तर काहीतरी मागायला गेला आणि अपेक्षा ठेवून गेलात ना असं सगळं आहे ते नष्ट होतं. म्हणून जेवढी निर्मळ भक्ती करणार तेवढं आपल्या पदरामध्ये अनपेक्षित घटना अनपेक्षित वस्तूंची प्राप्ती होणार. एक्झाम्पल तुमचंच आहे. हो आपलंच आहे म्हणायचं. म्हणजे आपण जी भक्ती करतो ती सापेक्ष करतो, काहीतरी माग इच्छा ठेवून करतो. असं पूजन केलं तर काय उपयोग नाही. सांगा काय 5-6 प्रकार? नित्यपूजन, चतुर्मुख पूजन, कल्पद्रुम पूजन, नैमित्तिक पूजन, अष्टानिका पूजन आणि इंद्रध्वज पूजन. तर या सगळ्या पूजनाचा भाव काय आहे? पूजा म्हणजे पवित्र आत्म्याकडं जाणं, स्वभावाला जाणणं ही खरी पूजा आहे. बाहेर सगळं करतो हे द्रव्याच्या द्वारे ते द्रव्य पूजा झाली, पण त्या ठिकाणी भावपूर्वक केलेलं असेल ते द्रव्य पूजन तर त्याला अर्थ आहे, अन्यथा सगळं व्यर्थ आहे. म्हणून स्वतःला जाणा. सांगणार आहेस का काय? सांगा विशाल भैया. जाना जाणीवेत येत आहे
सत्याला जाणायचे. आम्ही चैतन्य स्वरूप आहे. आम्ही ज्ञानानंद स्वरूप आहे. आम्ही वीतराग स्वरूपी आहे. जाणतो आहे तोच मी आहे. आम्ही अनंत सुख स्वरूप आहे.